नांदेड़ की मुख्तलिफ समाजी तंजीमों की जानिब से कांग्रेस शहर सेक्रेटरी व नुमाइंदा कारपोरेटर रमेश गोड़बोले का यौम पैदाइश मनाया गया। इस मौके पर देवगांव चाल में बौद्ध विहार और बाबा साहब अम्बेडकर की यादगार पर खिराज अकीदत पेश किया गया और विहार के अहाते में शजरकारी की गई। वहीं मालेगांव रोड पर वाक़े ओल्ड एज होम और कृष्ण धाम में अनाज तकसीम किए गए, जबकि खुरगांव नंदुसा में श्रामनेर प्रशिक्षण केंद्र में भिक्षुओं और जरूरतमंदों को खाना खिलाया गया। इस मौके पर कारपोरेटर ज्योत्सना गोड़बोले, शहर ब्लॉक कांग्रेस कमेटी के वर्किंग सदर सुरेश हटकर, प्रकाश दीपके, सुखदेव चिकलीकर, राजू गोड़बोले समेत रमेश गोड़बोले मित्र मंडल के जिम्मेदारान और कांग्रेस पार्टी के अहदेदारान ने रमेश गोड़बोले को सालगिरह की मुबारकबाद पेश की। रमेश भाऊ गोड़बोले नगरसेवक प्रभाग क्रमांक 18 यांचा वाढदिवस प्रज्ञा करुणाशील विहार येथे पंचशील त्रिशरण ग्रहण करून आणि पटांगणात वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला आहे आणि विविध कार्यक्रम अजून साजरे करण्यात येणार आहेत। नेरली कोष्टधाम येथे अन्नदान व खुरगाव येथे चिवरदान करण्यात येणार आहे। विविध कार्यक्रमाला वृद्धाश्रमामध्ये भोजन दानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमास प्रभागातील सर्व लोक उपस्थित आहेत। 18च्या वतीने युवकांतर्फे रमेश भाऊ गोड़बोले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। प्रभागातील सर्व नागरिकांच्या वतीने आणि मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी वाढदिवसानिमित्त वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात येत आहे। कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये वाढदिवस न करता समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन माझा वाढदिवस सर्व कार्यकर्त्यांनी साजरा करण्याचं ठरवलं आहे। यामध्ये सर्वात प्रथम पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये। आपण पाहिलेलं आहे की ऑक्सिजनसाठी किती लोकांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळं झाडे लावणं किती आवश्यक आहे मनुष्याच्या जीवनामध्ये। यामुळं या ठिकाणी परिसरामध्ये प्रज्ञा करुणा विहार परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे। त्याचप्रमाणे मालेगाव रोडवरील संध्याछाया वृद्धाश्रमामध्ये त्या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम, त्याचप्रमाणे नेरली कुष्ठधाम या ठिकाणी सुद्धा अन्नदानाचा कार्यक्रम आणि खुरगाव येथील बौद्ध भिक्खू संघ प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी बौद्ध भिक्खूंना चिवरदान, त्याचप्रमाणे अन्नदान अशा प्रकारे कार्यक्रम ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे सायंकाळी 5 वाजता रस्त्यावरील जे रेल्वे स्टेशन या भागामध्ये जे फुटपाथवर जे लोक राहतात, गरीब लोक, त्यांनासुद्धा अन्नदान, अशा दिवसभराचा समाजोपयोगी कार्यक्रम आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मी माझ्या वाढदिवसानिमित्त जे समाजोपयोगी कार्यक्रम ठेवले, माझ्या सर्व मित्रपरिवाराचा मी शतश ऋणी आहे, आभारी आहे। प्रभाग क्रमांक 18 च्या वतीने रमेश भाऊ गोड़बोले यांचा वाढदिवस हर्षोल्लासाने साजरा केलेला आहे। आज वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, वृद्धाश्रम इथं अन्नदानाचा कार्यक्रम, भंतेजी सामनेर तिथे चिवरदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आमच्या सर्व प्रभागाच्या वतीने रमेश भाऊ गोड़बोले यांचं वाढदिवसाचं हार्दिक शुभेच्छा। जय भीम। नांदेड महानगरपालिकेचे लोकप्रिय नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, सर्वांच्या सुखदुःखामध्ये धावून येणारे आणि सर्वांना मार्गदर्शन करणारे, युवकांना मार्गदर्शन करणारे रमेश भाऊ गोड़बोले यांचा वाढदिवस खूपच अतिउत्साहामध्ये आणि युवकांनी एक वेगळ्या प्रकारचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला। मी कालपासूनच पाहत आहे की सर्व युवक एका जागी येऊन वेगळ्या प्रकारचे वृद्ध आश्रम असतील, नेरली कुष्ठधाम असेल, खुरगाव असेल, रेल्वे स्टेशनमधला गोरगरीब लोकांचा जिथलं काही आहेत गोरगरीब लोक, त्यांना अन्नदान असेल, या भरपूर कार्यक्रमांनी आणि वृक्षारोपण करून रमेश भाऊ गोड़बोले यांचा जो वाढदिवस आहे त्यांच्या खऱ्याखुऱ्या कार्यकर्त्यांनी आज साजरा केला असंच म्हणावं लागेल। आणि मी तर म्हणतो रमेश भाऊ गोड़बोलेसारखे मित्रमंडळ सर्व नांदेड जिल्ह्यामध्ये तयार व्हायला पाहिजे। असे समाज उपयोगी कार्यक्रम करणं हे आज काळाची गरज आहे।